आता येऊया राज्यातली महत्त्वाची बातमी म्हणजे एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानाबाहेर आता कडेकोट बंदोबस्त सध्या ठेवण्यात आलेला आहे। घराबाहेर आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलन हे केलं जात आहे। निवासस्थानाबाहेर शिरसाटांवरील आरोपानंतर बीजेपी कार्यकर्ते हे आक्रमक झालेले आहेत। सबके नंबर है इसके अंदर, हर एक जो पीड़ित है हर एक की तकलीफ शॉर्टकट में लिखी है हमने, उसका नंबर दिया हुआ है, उसकी क्या तकलीफ है, इसकी प्रॉपर्टी बायोडाटा भी निकालो और सबका डिटेल दिया हुआ है सर। हम कौन सी खानदान से ताल्लुक रखते हैं, हमारे घर में हाथ उम्र कितने हुए नासिर भाई, ये जितने 30 लोग हैं 30-35 सबों के प्लॉट जमीन ये देखो आशा से बोल रही है पीछे पूरे कागज पत्र और दादा ब्लैक शर्ट थोड़ा व्हाइट शर्ट नहीं पॉलिटिकल का कोई संबंध नहीं। मैं एनसीपी से मैं कांग्रेस से सामाजिक कार्यकर्ता। कैसा है, सब पीड़ित है, सब त्रस्त है। जैसा इनके ऊपर अभी गुना दाखिल है, पुलिस वाले ने सुने नहीं, उल्टा इनके ऊपर गुना दाखिल कर। मेरा नाम है, मेरी दुकान इनकी दुकान 4 भाइयों पे गुना दाखिल कर। तो सामने सर पिंचर पीछे आइए, उनके जेल में भेजने की कोशिश करें। तो कहाँ जाएंगे लोग? अब्दुल्ला भाई माइक। त्यांच्या निवासस्थानासमोर आता आंदोलन केलं जात आहे। शिरसाटांवरील आरोपानंतर भाजपचे काही कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलनाचा इशारा खरं तर भाजपकडून देण्यात आलेला होता आणि त्या दृष्टीने आता बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आलेली आहे। काही इम्तियाज जलील यांचे कार्यकर्तेच घरासमोर पहारा देताना सकाळीच आपण पाहिलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी काही कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आपण पाहतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडून। सचिन, काय घडतंय नेमकं तिथं? इन्साफ दे दो अशा अर्थाचे खरं तर पोस्टर हातात घेण्यात आलेले आहेत आणि अनेक कार्यकर्ते मग ते काही वेगवेगळ्या पक्षांचे सुद्धा असल्याचं कळतंय। काय नेमकं घडतंय तिथं? लागवीजी, इम्तियाज जलील यांनी मंत्री संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये काही जमीन घोटाळ्यासंदर्भात कागदपत्र काढलेली आहेत। त्याच पद्धतीनं आम्हाला देखील न्याय हवा आहे, त्यामुळे तुम्ही आमदार अब्दुल सत्तार यांच्या विरोधातील पुरावे जमा करा आणि आम्हाला न्याय द्या अशी मागणी या ठिकाणी हे काही आलेले सिल्लोडून आलेले नागरिक करतायत। हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत आणि सकाळपासून त्यांची वाट जी आहे ते पाहत होते एमआयएम कार्यकर्ते देखील। आपण या ठिकाणी पाहताय, आपल्याला तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील हे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि त्यांनी ही मागणी केलेली आहे की आम्हाला सुद्धा न्याय हवाय, कारण जो मुलाडा त्यांनी पुकारलेला आहे त्यांच्यावर देखील अन्याय होतोय आणि त्या ठिकाणी असलेले लोकप्रतिनिधीच अन्याय करतायत अशी मागणी त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी या ठिकाणी थेट पत्र जे आहे ते इम्तियाज जलील यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी येथे त्या ठिकाणी ते आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आमच्या जमिनी देखील लाटल्या गेलेल्या आहेत, आमच्या जमिनी देखील घेतलेल्या आहेत असा आरोप जो आहे तो केलेला आहे। आणि त्यानंतर हे आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी आलेत आणि त्यांनी या ठिकाणी मागणी केली की आम्हाला न्याय हवा आहे आणि या न्यायाच्या मागणीसाठी हे आंदोलक या ठिकाणी आता इम्तियाज जलील यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। मात्र त्यांना जलील यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी अडवलेलं आहे आणि त्यांचं निवेदन, त्यांचं पत्र जे आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी एमआयएमचे ते घेत आहेत। लागवीजी निश्चित सचिन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।